अयोध्याकांड. पाप करत निसी बासर जाही, नहीं पटकटी नहीं पेट अघाही. सपने हु धर्म बुद्धी कस काऊ, यह रघुनंदन दरस प्रभाऊ. आमचे दिवस व रात्र हे पाप करण्यातच जातात, तरीही आमच्या कमरेला वस्त्र नाही आणि आम्ही आपले पोटही भरू शकत नाही. मग स्वप्नातही कधी धर्मबुद्धी आम्हाला कशी येणार? हा सर्व श्री रघुनाथांच्या दर्शनाचा प्रभाव आहे. जबते प्रभु पद पदुम निहारे, मिटे दुसह दुख दोष हमारे. बचन सुनत पूर जन अनुरागे, तिन्न के भाग सराहन लागे. प्रभूंचे चरण कमल जेव्हापासून पाहतो तेव्हापासून आमची असह्य दुःखे व पापे नाहीशी झाली आहेत. वनवासींचे ते बोलणे ऐकून अयोध्येच्या लोकांचे मन प्रेमाने भरून आले आणि ते त्या वनवासींच्या भाग्याची प्रशंसा करू लागले. लागे सराहन भाग सब अनुराग बचन सुनावही. बोलनी मिलनी सिय राम चरण, सनेहू लखी सुखू पावही. नर नारी नीदरही नेहू नीज सुनी, कोल भिल्लनी की गिरा. तुलसी कृपा रघुबंस मनी, की लोह लई लौका तीरा. सर्वजण त्यांच्या भाग्याची प्रशंसा करू लागले व प्रेमाने बोलू लागले. वनवासींच्या बोलण्याची व भेटण्याची पद्धत व श्रीरामांच्या चरणी त्यांचे प्रेम पाहून सर्वांना सुख झाले. त्या कोल भिल्ल लोकांचे बोलणे ऐकून सर्व स्त्री पुरुषांना आपल्या प्रेमाचा क्षुद्रपणा वाटू लागला. तुलसीदास म्हणतात की जणू लोखंडाने भोपळ्यांना तारून नेले. ही श्रीरामचंद्रांचीच कृपा होय. यावरून या वनवासींची श्रीरामांवरील भक्ती अयोध्यावासींहून अधिक होती हे दिसून येते. सो बिहरही बन चहू ओर, प्रतिदिन प्रमुदित लोग सब. जलजो दादुर मोर भये, तीन पावस प्रथम. सर्वजण दिवसेंदिवस परम आनंदित होऊन वनात चोहीकडे फिरत होते. ज्याप्रमाणे पहिला पाऊस पडल्यावर बेडूक व मोर प्रसन्न होऊन नाचू बागडू लागतात. पूरजन नारी मगन ती प्रीती, बासर जाही पलक समबीती. सिय सासू प्रति बेश बनाई, सादर करई सरिस सेवकाई. त्याप्रमाणे अयोध्यापुरीतील सर्व स्त्री पुरुष अत्यंत प्रेमाने मग्न होते. त्यांचे दिवस क्षणाप्रमाणे सरत होते. जितक्या सासवा होत्या तितकी रूपे धारण करून सीता सर्व सासूंची आदराने एकसारखीच सेवा करीत होती. लखा न मरमू राम बिनु काहू, माया सब सिय माया माहू. सिय सासू सेवा बस किन्ही, तिन्न लही सुख सीख आशिष दिन्ही. श्री रामचंद्रांशिवाय हे गुपित दुसऱ्या कुणाला समजले नाही. सर्व पराशक्ती महामाया या सीतेच्या मायेमध्येच वसल्या होत्या. तिने आपल्या सेवेने सासूंना वश केले. त्यांना सुख वाटले व त्यांनी उपदेश आणि आशीर्वाद दिले. लखी सिय सहित सरल दोऊ भाई, कुटिल राणी पछितानी अघाई. अवनी जमही जाचती कैकेयी, मही न बिचू विधी मिचू न देई. सीता व राम लक्ष्मण यांचा सरळ स्वभाव पाहून कुटील राणी कैकेयीला खूप पश्चाताप झाला. ती पृथ्वी व यमराज यांना याचना करीत होती, पण धरणी विदीर्ण होऊन तिला सामावून घेत नव्हती व विधाता मरण देत नव्हता. लोकहु वेद विदित कवी कहही, राम विमुख थलू नरक न लहही. यहू संसौ सबके मन माही, राम गवनु विधी अवध की नाही. लोक व वेद यांमध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे आणि ज्ञानी सुद्धा म्हणतात की जे श्रीरामांशी विन्मुख असतात त्यांना नरकातही जागा मिळत नाही. सर्वांच्या मनाला अशी शंका वाटून ते म्हणत होते की हे विधात्या, श्रीरामचंद्रांचे अयोध्येला परतणे होणार की नाही. निसीन नीद नहीं मुखदीन. निसीन नीद नहीं भूख
दीन भरतू बिकल सुची सोच, नीच कीच बीच मगन जस मीनही सलील संकोच. भरताला रात्री झोप येत नव्हती की दिवसा भूक लागत नव्हती. चिखलात बुडालेली मासोळी पाण्याविना जशी व्याकुळ होते तसा भरत चिंतेत बुडून व्याकुळ झाला होता. किन्नी मातू मी सकाल कुचाली, इति भीती जस पाकत साली. केही विधी होई राम अभिषेकू, मोही अवकलत उपाऊ न ऐकू. भरत विचार करीत होता की मातेच्या निमित्ताने काळाने दुष्ट खेळी खेळली. ज्याप्रमाणे शेतात धान्य पिकू लागते त्यावेळीच इतीचे भय येते तसे येथे झाले. आता श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक कसा व्हायचा? मला एकही उपाय सुचत नाही. अवसी फिरही गूर आय सुमानी, मुनी पुनी कहब राम रुचि जानी. मातू कहेहू बहु रही रघुराऊ, राम जननी हट करबी की काऊ. गुरुजींची आज्ञा मानून श्रीराम नक्कीच अयोध्येला परत येतील, परंतु मुनी वसिष्ठ श्रीरामचंद्रांची आवड पाहूनच काही बोलतील. कौसल्या मातेच्या सांगण्यावर श्री रघुनाथ परतू शकतील, परंतु श्रीरामांना जन्म देणारी कौसल्या माता कधी हट्ट धरील काय? मोही अनुचर कर केतिक बाता, तेही मह कुसमऊ बाम विधाता. जौहट करऊ त निपट कुकरमू, हरगिरी तै गुरु सेवक धरमू. मज सेवकाचे बोलणे ते किती. त्यात काळ असा वाईट आलेला आहे आणि विधाता प्रतिकूल आहे. मी जर हट्ट धरला तर तो घोर अधर्म होईल, कारण सेवकाचा धर्म भगवान शिवांच्या कैलास पर्वतापेक्षा मोठा व पालन करण्यास कठीण असतो. एक उजुगुती न मन ठहरानी, सोचत भरतही रैनी बिहानी. प्रात नहाई प्रभुही सिरनाई, बैठत पठये ऋषय बोलाई. भरताच्या मनात एकही युक्ती येईना. विचार करण्यात रात्र संपून गेली. प्रातःकाळी भरताने स्नान केले व तो प्रभू श्रीरामांच्या समोर नतमस्तक होऊन बसला होता. एवढ्यात ऋषी वशिष्ठांनी त्याला बोलावणे पाठविले. दो गूरपद कमल प्रणामू, करी बैठे आय सुपाई. विप्र महाजन सचिव सबजूरे, सभासद आई. भरत गुरूंच्या चरण कमलांना प्रणाम करून आज्ञा मिळाल्यावर त्यांच्या समोर बसला. त्यावेळी ब्राह्मण श्रेष्ठी मंत्री इत्यादी सर्व सभासद एकत्र जमले. बोले मुनी बरू समय समाना, सुनहू सभासद भरत सुचाना. धर्मधुरीन भानु कुल भानु, राजा रामू स्व बस भगवानू. वसिष्ठ मुनी प्रसंगानुरूप म्हणाले, हे सभासदांनो, हे सुजान भरता ऐकून घ्या. सूर्यकुलाचे सूर्य श्रीरामचंद्र हे धर्मधुरंधर आणि स्वतंत्र भगवान आहेत. सत्यसंध पालक श्रुती सेतू, राम जनमू जग मंगल हेतू. गूर पितू मातू वचन अनुसारी, खलदलू दलन देव हितकारी. ते सत्य प्रतिज्ञ आहेत व वेद मर्यादेचे रक्षक आहेत. श्रीरामांचा अवतारच जगाच्या कल्याणासाठी झालेला आहे. ते गुरु पिता व माता यांच्या वचनांप्रमाणे वागणारे आहेत. ते दुष्टांचा नाश करणारे आणि देवांचे हितकारक आहेत. नीती प्रीती परमार्थ स्वार्थू, कोऊन राम सम जान जनार्थू. विधी हरी हरू ससी रवी दिसी पाला, माया जीव कर्म कुली काला. नीती प्रेम परमार्थ आणि स्वार्थ यांना श्रीरामांसारखा तत्वतः जाणणारा कोणी नाही. ब्रह्मदेव विष्णू महादेव चंद्र सूर्य दिक्पाल, माया जीव सर्व कर्मे व काल. अहिप महिप जहलगी प्रभुताई, जोग सिद्धी निगमागमज गाई. करी विचार जीय देखहु नीके, राम रजाई सीस सबही के. शेष पृथ्वी व पाताळातील इतर राजे
इत्यादी जितके म्हणून लोक व लोकपाल आहेत. तसेच योगाच्या ज्या सिद्धी वेद व शास्त्रांत सांगितल्या आहेत, मनात यांचा विचार करून बघाल तर स्पष्टपणे दिसून येईल की श्रीरामांची आज्ञा या सर्वांच्या शिरावर आहे. अर्थात श्रीराम हे सर्वांचे एकमात्र महेश्वर आहेत. 2. राखे राम रजाई रूख हम सब कर हित होई, समुझी सयाने करहु अब सब मिली संमत सोई. म्हणून श्रीरामांची आज्ञा व मनोगत राखण्यातच आपणा सर्वांचे हित आहे. आता तुम्ही बुद्धिमान लोक मिळून सर्वांना जे मान्य असेल ते करा. सब कहू सुखद राम अभिषेकू, मंगल मोद मूल मग ऐकू. केही विधी अवध चलही रघुराऊ, कहू समुझी सोयी करिय उपाऊ. श्रीरामांचा राज्याभिषेक हा सर्वांच्यासाठी सुखदायक आहे. मांगल्य व आनंद यांचा हा एकच मार्ग आहे. आता श्री रघुनाथ अयोध्येला कसे येतील विचार करून सांगा, तोच उपाय करता येईल. सब सादर सुनी मुनिबर बानी, नय परमार्थ स्वार्थ सानी. उतरून आव लोग भये भोरे, तब सिरू नाई भरत करजोरे. मुनिश्रेष्ठ वशिष्ठांची नीती परमार्थ आणि लौकिक हिताने भरलेली वाणी सर्वांनी आदराने ऐकली, परंतु कुणालाही कोणतेही उत्तर सापडत नव्हते. सर्वजण विचारशक्ती गमावून बसले होते. तेव्हा भरताने मस्तक नम्र करून हात जोडले. भानु बस भये भूप घनेरे, अधिक एक ते एक बडेरे. जन्म हेतु सब कह पितू माता, करम शुभा शुभ देई विधाता. आणि म्हटले, सूर्यवंशामध्ये एकापेक्षा एक असे पुष्कळ श्रेष्ठ राजे होऊन गेले आहेत. सर्वांच्या जन्माचे कारण माता पिता असतात आणि शुभ अशुभ कर्मांचे फळ विधाता देत असतो. दली दुःख सजई सकल कल्याणा, अससीस राऊरी जगू जाना. सोगो साई विधी गती जेही छेकी, सकई को टारी टेक जो टेकी. गुरुजी, हे सर्व जगाला ठाऊक आहे की सर्व दुःखाचा नाश करून सर्व कल्याणांची मांडणी करणारा आशीर्वाद हाच एक उपाय आहे. हे स्वामी, विधात्याचे विधान थोपवणारे तुम्हीच एकमात्र आहात. तुम्ही जो निश्चय कराल तो कोण टाळू शकेल. 2. भुजिय मोही उपाऊ, अबसो सब मोर अभागू. सुनी स्नेहमय बचन गुर उर, उमगा अनुरागू. आता तुम्हीच मला उपाय विचारता. हे सर्व माझे दुर्भाग्य होय. भरताचे प्रेममय बोलणे ऐकून गुरुजींच्या मनात प्रेम उचंबळून आले. तात बात फुरी राम कृपाही, राम विमुख सीधी सपनेहू नाही. सकुचऊ तात कहत एक बाता, अर्ध तजही बुध सरबस जाता. ते म्हणाले, हे भरता, हे सत्य आहे, परंतु हे सर्व श्रीरामांच्या कृपेमुळेच आहे. राम विन्मुखाला स्वप्नातही सिद्धी मिळत नाही. बाबा रे, एक गोष्ट सांगताना मला संकोच वाटतो. बुद्धिमान लोक सर्वस्व गमावले जात आहे असे पाहून अर्धे सोडून देतात. तुम्ह कानन गवनहू दोऊ भाई, फेरी अही लखनसीय रघुराई. सुनीसु बचन हरशे दोऊ भ्राता, भे प्रमोद परिपूर्ण गाता. म्हणून भरता, तू व शत्रुघ्न हे दोघे भाऊ वनाला जा आणि लक्ष्मण, सीता आणि श्रीराम यांना परत पाठवूया. हे सुंदर बोलणे ऐकून दोघे बंधू हर्षित झाले. त्यांचे संपूर्ण शरीर परमानंदाने परिपूर्ण झाले. मन प्रसन्न तन तेजू विराजा, जनु जी राऊ रामू भये राजा. बहुत लाभ लोगन्ह लघु राहानी, सम दुख सुख सब रोवही राणी. त्यांची मने प्रसन्न झाली. शरीरामध्ये तेज उजळले. जणू काही राजा दशरथ जिवंत झाले आणि श्रीराम राजा झाले असावेत. इतर लोकांना यामध्ये जास्त लाभ व हानी कमी आहे असे वाटले. परंतु राण्यांमध्ये सुखदुःख सारखेच होते, कारण राम लक्ष्मण वनात राहोत किंवा भरत शत्रुघ्न दोघा पुत्रांचा वियोग हा राहणारच असे वाटून त्या सर्व रडू लागल्या.
कहही भरतू मुनी कहा सो किन्हे, फलू जगजीवन्न अभिमत दिन्हे, कानन करऊ जन्म भरी बासू, एही ते अधिक न मोर सुपासू. भरत बोलू लागला, मुनींनी जे सांगितले ते केल्याने जगातल्या सर्व जीवांना त्यांच्या मनातील दिल्याचे फळ मिळेल. 14 वर्षांचा अवधी काहीच नाही. मी जन्मभर वनात राहीन. मला याच्याहून मोठे सुख दुसरे काही नाही. 2 अंतरजामी रामूसीय तुम्ह सरभग्य, सुजान जौफूर कहूत नाथ नीच कीजिय बचनू प्रवान. गुरुजी, तुम्ही श्रीराम आणि सीता यांच्या मनातील जाणणारे आहात आणि सर्वज्ञ आहात. हे गुरुवर्य, जर तुम्ही सत्य सांगत असाल तर त्याप्रमाणे व्यवस्था करा. भरत बचन सुनी देखी सनेहू, सभा सहित मुनी भये बिदेहू. भरत महामहिमा जलरासी, मुनिमती ठाढी तीर अबलासी. भरताचे बोलणे ऐकून आणि त्याचे प्रेम पाहून सर्व सभा आणि वसिष्ठ मुनी यांना देहभान उरले नाही. जणू भरताचा मोठा महिमा हा समुद्र आहे आणि मुनींची बुद्धी त्याच्या किनारी अबलेसारखी उभी आहे. गाचह पार जतनू ही हेरा, पावती नाव न बोहितू बेरा. औरू करीही को भरत बडाई, सरसी सीपी की सिंधू समाई. ती समुद्र पार करून इच्छित होती. त्यासाठी तिने उपाय शोधले, परंतु नाव, जहाज किंवा नावांचे समूह यांपैकी काहीच सापडत नव्हते. भरताचा महिमा कुणी वर्णावा? तळ्यामधील शिंपल्यामध्ये कुठे समुद्र सामावेल काय? भरतू मुनीही मन भीतर भाये, सहित समाज राम पही आये. प्रभु प्रणामू करी दिन सुआसनू, बैठे सब सुनी मुनी अनुशासनू. वसिष्ठांच्या अंतरात्म्याला भरत हा फार चांगला वाटला. ते सर्वांसह श्रीरामांकडे आले. प्रभू रामचंद्रांनी प्रणाम करून गुरूंना उत्तम आसन दिले. मुनींची आज्ञा झाल्यावर सर्व खाली बसले. बोले मुनिबरू बचन बिचारी, देश काल अवसर अनुहारी. सुनहू राम सरभग्य सुजाना, धर्मनीती गुण ज्ञान निधाना. वसिष्ठ मुनी देश, काल आणि कालानुरूप विचार करून म्हणाले, हे सर्वज्ञ, हे धर्म, नीती, गुण आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या श्रीरामा ऐका. 2 सबके उर अंतर बसहू, जानहू भाऊ कुभाऊ पुरजन जननी. भरत हित होई सो कहिय उपाऊ. तुम्ही सर्वांच्या हृदयात निवास करता आणि सर्वांचे चांगले वाईट भाव जाणता. तेव्हा पूर्वासी माता व भरत यांचे भले होईल असा उपाय सांगा. आरत कहही बिचारी न काऊ, सूझ जुआरीही आपन दाऊ. सुनी मुनी बचन कहत रघुराऊ, नाथ तुम्हारे ही हाथ उपाऊ. दुःखी लोक कधी विचार करून बोलत नाहीत. जुगाऱ्याला आपल्या डावाचाच विचार असतो. मुनींचे बोलणे ऐकून श्री रघुनाथ म्हणू लागले, गुरुवर्य, उपाय तर तुमच्याच हाती आहे. सबकर हित रूख राउरी राखे, आयसू किये मुदित फूर भाषे. प्रथम जो आयसू मुख कहू होई, माथे मानी करौ सीख सोई. तुमचे मनोगत राखण्यात व तुमची आज्ञा सत्य मानून प्रसन्नतेने तिचे पालन करण्यामध्येच सर्वांचे हित आहे. प्रथम मला जी आज्ञा असेल ती मी शिरोधार्य मानून त्याप्रमाणे करीन.